नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच किती खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण बोलतो MSP, अप्रूव्ह केलेली आहे, मंजूर केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, वेगवेगळ्या 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP या ठिकाणी अप्रूव्ह केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA, बरोबर? तर NTA चे नवीन या ठिकाणी महासंचालक DG, डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ॲडिशनल हा चार्ज देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रदीप सिंह खरोला असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. जे काही सध्याच्या नीट किंवा NET परीक्षांमधील जे काही कथित अनियमिततेसाठी NTA चे उच्च नेतृत्व या ठिकाणी स्क्रुटिनीमध्ये सध्या या ठिकाणी पकडलं गेलेलं आहे. NTA चे पूर्वीचे DG सुबोध कुमार सिंग यांना या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे आणि या NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीची जी काही स्थापना आहे ती 2017 मध्ये या ठिकाणी करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर प्रदीप सिंह खरोला यांना या ठिकाणी ॲडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे महासंचालक पदाचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये. ठीक आहे, लगेच सुरुवातीलाच आपण काय करूया, लेटेस्ट जे काही नवनवीन अपॉइंटमेंट्स झालेले आहेत, या ठिकाणी नियुक्त्या झालेल्या आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. लोकसभेचे प्रोटेम स्पीकर हे नवीन बनलेले आहेत, भतुरहरी महताब नाव आहे त्यांचं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक राजीव कुमार शर्मा, नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन, नॅशनल डिफेन्स अकादमीचे कमांडंट गुरचरण सिंग, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख नवल बजाज आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक प्रदीप सिंह खरोला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 53व्या क्रमांकाची GST काउन्सिलची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. GST बद्दल बोलण्यात येत आहे. कितव्या क्रमांकाची बैठक होती? 53व्या क्रमांकाची. कोठे झाली? नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न आणि माहिती कशा संदर्भात आहे? GST संदर्भात. तर लगेच GST वरती आतापर्यंत विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे किंवा रिपीट जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत GSTच्या संदर्भात, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. GST फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर असं मराठीमध्ये म्हणता येईल. GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली? तर कॅनडामध्ये. 1 जुलै 2017ला आपल्या प्यारा भारतामध्ये GSTची अंमलबजावणी करण्यात आली. त्याच्यामुळे आपण दरवर्षी GST दिवस साजरा करतो 1 जुलैला. GST हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे. GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात. GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. GSTचे 3 प्रकार असतात या ठिकाणी. SGST म्हणजे स्टेट GST, CGST म्हणजे सेंट्रल GST आणि IGST म्हणजेच इंटिग्रेटेड GST. पहिला देश आहे GST लागू करणारा 1954 मध्ये फ्रान्स आहे आणि भारताने आपण आत्ताच पाहिलं 2017 मध्ये या ठिकाणी अंमलबजावणी केली आहे GSTची. हे जे काही GST आहे भारतामध्ये लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला होता? तर विजय केळकर. GST लागू करणारे पहिलं राज्य आसाम आणि शेवटचं जम्मू आणि काश्मीर. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. पहा, इस्रोने काय केलेलं आहे? एक रियुजेबल लॉन्च व्हेकल. पहा मी काय म्हणतोय, परत यूज करण्यासारखं जे काय प्रक्षेपण वाहन आहे त्याचं या ठिकाणी सक्सेसफुली टेस्टिंग घेतलेली आहे. त्याचं नाव आहे पुष्पक, जे की पुन्हा वापरता येण्याजोगा लॉन्च व्हेकल लँडिंग आहे. या ठिकाणी याचा कितवा प्रयोग यशस्वीपणे केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिसरा आणि शेवटचा जो काही प्रयोग होता तो यशस्वीपणे टेस्टिंग त्याची केलेली आहे. एक पॉईंट लिहून घ्या.
पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन उपग्रहांना अंतराळामध्ये घेऊन जातं आणि विमानाप्रमाणे धावपट्टीवरती परतण्यासाठी आणि उतरण्यासाठी ते डिझाईन या ठिकाणी केलेलं असतं. ठीक आहे, इस्रोने हे या ठिकाणी टेस्टिंग घेतलेली आहे. तर इस्रोबद्दल बिलकुल इसरून जायचं नाही. फुल फॉर्म लिहून घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. भारत कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुविधा करणार आहे सुरू? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला भारत देश बांगलादेश देशाच्या नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. NDA सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या पहिल्या गेस्ट म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत. 8 वेगवेगळ्या सामंजस्य करारांवरती स्वाक्षरी झालेली आहे. तसेच नूतनीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि 3रा पॉईंट, वैद्यकीय उपचारांसाठी भारतामध्ये येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी भारत ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. पर्याय क्रमांक ए, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण बांगलादेशबद्दल चर्चा करूया. अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन, पंतप्रधान आहेत शेख हसीना, राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका. पुढचा प्रश्न क्रमांक 5. घराच्या मागे थोडंसं सकाळी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा या ठिकाणी कधी बॅकग्राऊंड नॉईज येतो. त्याच्यामुळे थोडंसं ते दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. 5व्या नंबरचा प्रश्न काय आहे? या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का, म्हणजे मागचा आवाज येणार नाही. जागतिक पर्जन्य वन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 22 जून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 22 जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक पर्जन्य वन दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच वाधवन बंदर प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर हे जे काय वाधवन बंदर प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत हे वाधवन बंदर प्रकल्प आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे सर्व हवामान ग्रीनफील्ड डीप ड्राफ्ट मेगा पोर्ट म्हणून हे बांधले जाणार आहे किंवा बांधले गेलेले आहे. ऑल वेदर प्रूफ म्हणलं तरी काय हरकत नाही. या बंदराच्या बांधकामासाठी एकूण 76,200 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे, ज्याचा उपयोग भूसंपादन, मुख्य पायाभूत सुविधा आणि टर्मिनलच्या विकासासाठी केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 7. ओडिसा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुरमा पाध्ये असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुरमा पाध्ये असं त्यांचं नाव आहे. प्रोनाउन्सिएशन थोडंसं टफ आहे. सुरमा पाध्ये असं त्यांचं नाव आहे. ओडिसा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ओडिसा विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरमा पाध्ये यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. बीजेडीच्या प्रमिला मल्लिक यांच्यानंतर ओडिसा विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या हे ज्या काही सुरमा पाध्ये आहेत या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रीय पोषण महोत्सव कोणत्या देशामध्ये साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीलंका देशाच्या अंतर्गत या ठिकाणी नॅशनल पोषण फेस्टिवल हा या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. श्रीलंकेबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. राष्ट्रपती आहेत नवीन रानिल विक्रमसिंघे, पंतप्रधान आहेत नवीन दिनेश गुणवर्धने आणि राजधानी आहे श्री जयवर्धनेपुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 ब्रिक्स गेम्स कुठे होत आहेत? तर रशियामधील कझान या ठिकाणी होत आहेत. तर त्यामध्ये भारतीय टेनिस संघांना कोणते पदक जिंकलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कांस्य पदक जिंकलेलं आहे आपल्या भारतीय टेनिस संघांनी. ठीक आहे, 2 पॉईंट लिहून घ्या. या ठिकाणी लक्षात घ्या हे जे काही ब्रिक्स गेम सुरू आहेत तरी रशियामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये आपले जे काही टेनिस संघ आहेत मग ते भारतीय महिला टेनिस संघ आणि पुरुष या ठिकाणी टेनिस संघ या दोन्ही संघाने या ठिकाणी कांस्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 भारत जगातील टिंबटिंब क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमानसेवा बाजारपेठ बनलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रश्नाच्या अंतर्गत इंडियाज नाऊ थर्ड लार्जेस्ट डोमेस्टिक एअरलाइन मार्केट. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमानसेवा बाजारपेठ बनलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 भारतीय लष्कराचे सेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी NS राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इंडियन आर्मीचे व्हाईस चीफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर गोष्टी समजतात? मला मग कमेंट करून सांगा भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे प्रमुख आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी शेवटचे 5-6 दिवस राहिलेले आहेत. 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. 1 जुलै 2024 संध्याकाळी 7 वाजता आपली 6 महिन्याची ई बुक लॉन्च होणार आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 ही ई बुक असणार आहे. 99 रुपये किंमत असणार आहे. 1 तारखेच्या नंतर त्याची किंमत 150 रुपये होणार आहे. कंटेंट क्वालिटी माझा जो काही शिकवण्याचा पद्धत माझी शिकवण्याची जी काही शैली आहे ती तुम्हाला माहीत आहे. एक्झाममध्ये प्रश्न येतात की नाहीत याचा सुद्धा तुम्हाला अनुभव आलेला आहे. हे जे काही 99 रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत 96730586 या मोबाईल नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून याच मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12 विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या विद्यापीठाचे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक ए S त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. 1917 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. देशातील हे 5वे या ठिकाणी काय होतं महाविद्यालय. तर कर्नाटकमधील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. 1847 मध्ये भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय थॉम्सन कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याला आपण आता IIT रुरकी असं म्हणतो. ही सर्व गोष्ट मला साईडला एका लिहून घ्यायची आहे. सर्व गोष्टी समजल्या? थोडंसं फास्ट होत असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा. आपण थोडासा व्हिडिओ स्लो रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न TRAI ट्राय च्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अभिषेक दत्त, सुधा गुप्ता, अश्विनी कुमार की अतुल कुमार चौधरी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?